आपले हक्काचे व्यासपीठ। सर सय्यद उर्दू गर्ल्स हायस्कूल व वन विभाग शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह साजरा। सर सय्यद शाळेच्या सर सय्यद इको क्लब व वन विभाग शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहाचे आयोजन वनरक्षक भूपेश तांबोडी, दीपाली पाटील व शाळेचे प्राचार्य सय्यद इफ्तेखार अली सर यांच्या उपस्थितीत करण्यात आले। सर सय्यद इको क्लब प्रमुख सय्यद शोएब सर यांनी या उपक्रमाची प्रस्तावना मांडली। सर्वप्रथम उपक्रमांतर्गत आपल्या परिसरातील विविध वन्यजीव आणि त्यांचे संरक्षण बाबत आज जैवविविधतेवर कार्यशाळेचे आयोजन करून वन्यजीव सप्ताहाची सुरुवात करण्यात आली। यावेळी वनरक्षक भूपेश तांबोडी व दीपाली पाटील यांनी आपल्या भोवतालच्या वन्यजीवांबाबत व्हिडिओ आणि चित्रांच्या मार्फत सविस्तर माहिती दिली। या सप्ताहामध्ये स्थानिक वनस्पती व प्राण्यांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी निसर्ग सफरी, वन्यजीव संरक्षक यांच्याकडून वन्यजीव यांचे बचाव कार्य तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। विश्व वन्यजीव सप्ताह ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात साजरा केला जातो। भारत जगातील 17 मेगा विविध देशांपैकी एक आहे, त्यामुळे भारताची जैवविविधता जपणे आणि संरक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे। ऑक्टोबर महिन्याचा पहिला हप्ता संपूर्ण भारतात दरवर्षी वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो। हा सप्ताह भारतातील वनस्पती आणि प्राण्यांच्या संरक्षणाच्या उद्देशाने साजरा केला जातो। वन्यजीव सप्ताहादरम्यान देशभरात विविध वयोगटांना वन्यजीव संवर्धनाच्या महत्त्वाच्या पैलूंविषयी जागरूक करण्यासाठी तज्ञांकडून विविध कार्यशाळांचे आयोजन केले जाते। संस्थाध्यक्ष सय्यद लियाकत अली सर यांनी इको क्लबच्या या प्रयत्नांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे। या कार्यक्रमाने जंगलाच्या महत्त्वावर आणि वन्यजीव तसेच हवामान बदलाचा सामना करण्यासाठी त्यांचे योगदान यावर प्रकाश टाकला। अन्सारी अब्दुल रऊफ सर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.